तर दुसरीकडे पुण्यामध्ये या पालखी सोहळ्यात चोर शिरल्याचाही प्रकार समोर आलाय। अनेक वारकऱ्यांचे मोबाईल चोरट्यांनी लंपास केलेत। अंगावर खा जाणारी पावडर टाकून मोबाईल लांबवलेत। वारेकऱ्यासाठी उपाशी वारेकऱ्यासाठी मध्यरात्री धावून आला देव। काल रात्री पुण्याच्या मुक्कामामध्ये वारीतील जेवण संपलं होतं। एका भुकेलेल्या वारकऱ्यांनी डोळ्यातले पाणी आणून विचारलं, माऊली माझ्यासाठी एक भाकरी मिळेल का? समोरून उत्तर आलं, पण त्यानंतर 5 मिनिटांतच असं काही घडलं की वारीच्या इतिहासात पूर्णतः बदलून टाकलं। लाखो वारेकऱ्यांनी उघड्या डोळ्यांनी साक्षात एक अशी घटना बघितली की जी आज वारीच्या इतिहासात कधीच घडली नव्हती। खरं तर इंद्रायणीमध्ये महापूर आला होता, त्यामुळे वारेकऱ्यांना थेट पुण्यात यायचं आवाहन सरकारने केलं होतं। आता एका बाजूला नदीला आलेला पूर ओसरला, पण काल पुण्यात तब्बल 6 लाख वारेकऱ्यांचा प्रचंड महासागर लोटला। अख्ख्या प्रशासनावर ताण आला आणि वारीच्या इतिहासात आजपर्यंत जी घटना घडली नव्हती ती घटना घडली। आजपर्यंत वारीच्या इतिहासात कुणीच उपाशी झोपलेलं नाही, पण काल एक अशी घटना घडली जिने वारीच्या इतिहासात बदलच केला। एका दिंडीचे जी हिंगोलीवरून त्यावर या ठिकाणी आली होती, त्याच खाण्यापिण्याचं सगळं सामान भिजलं। त्याच्या दिंडीच्या रॅशनचा ट्रॅक आळंदीच्या आधीच पाण्यामध्ये बुडाला होता आणि त्यामुळे त्यांना दिंडी पोहोचण्याचा पुण्यात रात्री 1 वाजायला होता। रात्री 1 वाजता जेव्हा सगळे वारकरी झोपले होते, तेव्हा 70-75 वारकऱ्यांची दिंडी पाण्याच्या पुण्याच्या रस्त्यावर वणवण फिरत होती। यांच्यामध्ये एक वृद्ध महिला आणि शुगर बीपीचे रुग्ण होते, त्यामुळे जर रात्री काही खाल्लं नसतं तर मोठा अनर्थ घडला असता। त्यांनी त्या वारीला जाऊन उठवलं आणि विचारलं, अन्न आहे का? तेव्हा त्यांनी सांगितले की अन्न शिल्लक नाही। अत्यंत त्रासलेले वारकरी आहे, कुणाची बीपी कमी जास्त व्हायची, कुणाला शुगरचा त्रास, त्यामुळे त्यांनी खाल्लं नसतं, याचा मोठा अनर्थ झाला असता। पण त्यानंतर जे घडलं त्यांनी वारीच्या इतिहासामध्ये एक नवीनच चमत्कार तिथे घडवला। 75 वारकरी उपाशी झोपणार होते, पण त्यानंतर तिथे अचानक एक हालचाल झाली आणि ती हालचाल पाहता सगळ्यात वारकऱ्यांनी एकच जयघोष केला। मग नेमकं काय घडलं होतं त्या रात्री? काल पुण्याच्या मुक्कामात असा काय चमत्कार घडला की ज्याने वारीच्या इतिहासात बदलून गेला। 8 जुलैला निघालेल्या माऊलीची वारी जिनं आगमन काल पुण्यात झालं, तिथे मुक्कामी असताना आणखी एक दिवस मुक्काम होणार या दृष्टीने तिथे सगळी तयारी सुरू होती। पण काल रात्री एक प्रसंग असा घडला जे वारीच्या इतिहासात कधीच घडला नव्हता। 75 जणांची एक दिंडी तिथे आली होती। जेवण संपलेलं होतं, सगळं झोपलेले होते। त्यांच्याकडील अन्नाचा शिदा पूर्णतः भिजलेला होता। त्यांना उशीर झालेला होता, पण त्यानंतर शेवटी भाकरीही संपलेले होते। तेव्हा त्यांच्यासोबत जे घडलं त्याने आज अख्ख्या देशाला हादरा दिला। 2026च्या आषाढी वारी सोहळा खरोखर अनेक चमत्कारी भरलेला आहे। 6 ते 7 जुलैला आळंदीच्या परिसरात मुसळधार पाऊस झाला, नदीचं पात्र धोक्यात पातळीवर गेला। त्यामुळे वारकऱ्यांना सांगितलं की तुम्ही पुण्यात जाऊन थांबा, आता तो महापूर ओसरला। पण पुण्यामध्ये जो पूर आला होता तो वारकऱ्यांचा पूर होता। अचानक 6 लाख वारकऱ्यांनी पुण्यामध्ये दाखल झाले। इतके वारकरी म्हणल्यावर प्रशासनावर ताण आला। कुणी उपाशी तर झोपणार नाही ना, याची प्रशासन काळजी घेत होता। पण तेवढ्यात रात्री 1 वाजता दिंडी उपाशी तपाशी तिथे आली। तिच्यात बीपीचे रुग्ण, शुगरचे रुग्ण, महिला, वृद्ध झोपलेले होते। त्यांना जेवण मिळालं नव्हतं, अनर्थ झाला असता। पण अखेर त्यांच्यासमोर तो चमत्कार उघड पडला। हिंगोलीहून आलेल्या त्या दिंडीच्या अन्नधान्याचा ट्रक सखल भागात अचानक पुरामध्ये बुडाला। पोहे, शिरा, पीठ, रॅशन सगळं झालं। वारकऱ्यांची जेसीबी आणून ट्रक बाहेर काढला, पण तोपर्यंत उशीर झाला होता। आता खरी परीक्षा पुण्यात गेल्यावर होणार होती। इंद्रायणीच्या पुरामुळे 1.25 लाख वारकरी, आधीच्या 6 लाख वारकरी तिथे पोहोचलेले होते, आधीच पुण्यात दाखल झालेले होते। त्यामुळे पुण्यातील अन्नछत्रावर प्रचंड मोठा ताण येणार होता। काल रात्री माऊलीची पालखी पुण्याहून भवानी पेठेतील विठोबा मंदिरात विसावलेली होती। रात्रीचे 11-12 वाजले होते। 90-95% वारकरी थकले होते आणि झोपले होते। पुण्यातील स्थानिक अन्नक्षेत्रातील जेवण संपलं होतं। नेमकं याच वेळी रात्री 1 वाजता आळंदीतील एक बुडालेली दिंडी पुण्याच्या मुक्कामात दाखल झाली। गेल्या 12 तासापासून त्याच्या पोटात अन्नाचा एक कणही गेला नव्हता। दिंडी प्रामुख्याने चौकशी केली, पण सगळ्या ठिकाणचे अन्न संपले होते। सगळ्यांना त्रास झालेला होता। विठुरायांच्या दर्शनाला आलेली ही वारी आता भुकेने तळमळली। पोहे भिजले, साखर विरघळली, उरलेलं होतं फक्त मीठ। रात्री 1:30 वाजल्यामुळे हॉटेल, दुकान बंद झाली होती। 75 वारकरी रस्त्याच्या कडेला हताश होऊन बसले। आज वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच त्यांनी दिंडी उपाशी झोपणार का ही भीती वाटू लागली होती। डोळ्यातून पाणी वाहू लागले। त्या हताश वारकऱ्यांमधील एक वृद्ध माऊली उठली आणि पुण्यातील एका मोठ्या उच्चभ्रू सोसायटीच्या इमारतीपाशी गेली। तिथला वॉचमन आणि कुत्रा भुंकू लागला। ती माऊली घाबरून परत आली आणि रस्त्याच्या कडेला विठ्ठलाचा गजर करत शांत बसली। पण म्हणतात ना, भाव तिथे देव, तिथे काय त्याला संकट मारी, जिथे उभा आहे विठुराय पंढरी। रात्रीच्या 1:45 वाजले होते। रस्त्यावर सुसकाट होता, पण तेवढ्यात लांबून एक गाडीचा आवाज आला। एक छोटा
पिकअप टेम्पो धावत येताना दिसला. तो टेम्पो वारेकऱ्यासमोर येऊन थांबला. चालक खाली उतरला आणि म्हणाला, रामकृष्ण हरी, हरी रामकृष्ण हरी. चला बसा, जेवायची सोय झाली आहे. वारेकऱ्यांना वाटलं आपण स्वप्न पाहत आहोत. त्यांनी गरम पुरी, पनीरची भाजी, सुगंधी शिरा, गुलाबजामुन आणि मऊ भात काढला. मध्यरात्री 2 वाजता हा जेवणचा टेम्पो कुठून आला तेव्हा वारेकऱ्यांनी चकामका भरली. म्हणजे की चालकाला विचारलं तेव्हा सत्य समोर आलं. तुम्ही ज्या बिल्डिंगपाशी गेल्या होत्या तिथल्या 3ऱ्या मजल्यावरील एक पुणेकर माऊलीनं तुम्हाला खिडकीतून ट्रॅकमध्ये अन्न शोधताना पाहिलं. वारीत आलेली माऊली उपाशी राहता कामा नये म्हणून त्यांनी रात्री 2 वाजता एक क्लाउड किचनचा फोन केला. हजारो रुपये देऊन शाही जेवणाची ऑर्डर दिली आणि आम्हाला इथे पोहोचवलं. तर यालाच म्हणतात वारीकरीमधला चमत्कार. विठ्ठल आकाशातून येत नाही तर तो अशाच पुणेकर माऊलीच्या रूपात धावून येतो. काल रात्री 75 वारेकऱ्यांनी पोटभर जेवण केलं. हा चमत्कार विठुरायाने केलेला नाही तर कोण करणार आहे? विठुराय खूप आपल्यासाठी धावून येणारा आहे. विठुरायांनी 75 वारेकऱ्यांची आज लाज वाचवली. कारण की त्याला माहीत होतं ही माझी आशा आणि माझ्या उमेदीने इथे येतात, माझ्या दर्शनासाठी येतात. कोणी भुकेलेले, कोणी तहानलेले, सगळ्यांना या विठुरायात आणि विठुरायाच्या नगरीत सगळ्यांना दुमदुमून जेवण भेटते. पोट भरून सर्वांना जागा भेटते, सर्वांना अन्नछत्र भेटते. परंतु इतिहासात पहिल्यांदा ही घटना घडणारच होती. तेव्हा विठुराया माऊली धावून आला आणि सर्व वारेकऱ्यांसाठी आपल्या एका भक्ताला तिथे पोहोचवलं. माऊलीने केलेला हा प्रयत्न त्याच्यासाठी खरंच एक दिलासादायक बातमी घेऊन आला. आणि म्हणतात ना, जिथे देव त्याला कोण तारी, जिथे उभा आहे पंढरी. आणि खरंच पंढरीनाथने ती एवढी मोठी दया दाखवली आणि वारीत सगळीकडे आनंद पसरला. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच हसू होता. त्यांना माहीत होतं की हा चमत्कार माझा हरिविठ्ठल रामकृष्ण हरीच करणार. त्या माऊलीचा आशीर्वाद दिला. वारीच्या इतिहासात ही भुकीची त्रास साक्षात माणुसकीच्या चमत्काराने सुपरकाळावर पार पडली. वारकरी बंधूंनो, माणुसकीच्या या अद्भुत प्रसंगाविषयी तुम्हाला काय वाटते? कारण की तुम्हाला माहीत आहे की वारी सगळीकडे आहे. सगळीकडे अन्नाचे छत्रछायेचे बजेट बसलेले आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की हे जेवणाचा बंदोबस्त करणारा फक्त माझा विठुराया होता. विठुरायाचे असे प्रसंग आणि असे चमत्कार होतच राहतात. कारण की देव आहे तर देवाला कोण तारणार आहे? आणि ज्याला देव वाचवते त्याला कोणी मारू शकत नाही. याच गोष्टीमुळे या विठुरायाने दुमदुमलेली ही पंढरी आता वारीच्या दिशेने वळलेली आहे. त्यांचा ट्रक वळल्यामुळे 75 वारेकरी उपाशी होते आणि त्यामुळेच आता या वारेकऱ्यांवर उपाशी झोपण्याची वेळ होती. परंतु नाही, रात्रीच्या 2 वाजतासुद्धा त्यांना एकदम शाही थाटात जेवण झालं आणि वारेकऱ्यांनी सर्वात प्रथम विठुरायाचे आणि त्या माऊलीचे तूप फेडले आणि त्यांनी त्याला दुमदुमून आणि त्यांना खूप मोठा आशीर्वाद दिला. वारीच्या इतिहासात ही भुकीची रात्र साक्षात माणुसकीच्या चमत्काराने सुपकडावर पार पडली. वारकरी बंधूंनो, माणुसकीच्या या अद्भुत प्रसंगाविषयी तुम्हाला काय वाटते नेमकं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही तर खरे भक्त असाल तर रामकृष्ण हरी कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आपल्या वारेकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय रामकृष्ण हरी. धन्यवाद.